आपण असा दावा करता की तेलंगणात काँग्रेसनं काँग्रेसची गॅरंटी पूर्ण केली, कर्नाटकात काँग्रेसनं काँग्रेसची दिलेली गॅरंटी पूर्ण केली, म्हणजे थोडक्यात काय तर वचनं पाळली. कर्नाटकातलं एक छोटंसं उदाहरण आहे. कर्नाटकातलं उदाहरण असं सांगतं की तिथे ज्या वेळेला महिलांना 2000 रुपये प्रति महिना देण्याची गोष्ट निघाली, त्याच्यानंतर कुठल्या महिलेला घरात पैसा मिळणार यावरून घराघरात भांडणं लागली. याच्या पुढचा टप्पा साधारणपणे जो महिलांच्या बस प्रवासाच्या बाबतीत होता, त्या संदर्भातल्या सुद्धा अनेक समस्या आपण माध्यमांमध्ये पाहिलेल्या आहेत. काँग्रेसनं जी जी वचनं दिली त्यातला एक कर्नाटकातलाच मुद्दा सध्या अत्यंत गाजतोय आणि तो कळीचा ठरतोय की सरसकट सगळे कर्नाटकी मुसलमान हे ओबीसी झालेले आहेत. आणि यामुळे लोकांमध्ये एक भयाचं वातावरण दिसतं की आता ओबीसींचं आरक्षणच काँग्रेस मिटवेल की काय. हे पहा, हिंदूंची संख्या मुस्लिमांच्या संख्येच्या 5 पट आहे आणि एवढ्या मोठ्या बहुसंख्य भाऊल समाजाला जर भीती वाटत असेल तर आश्चर्याची गोष्ट आहे. हे पहा, बरेच माझ्या सरकारनेही मुस्लिम समाजातल्या मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचं आम्ही कायदा केला होता, अध्यादेश काढला होता. मागासवर्गीयांना, मुस्लिम धर्मियांना नाही. जसं हिंदू धर्मामध्ये ओबीसी आहेत तसेच मुस्लिम धर्मामध्ये देखील सुतार काम करणारे, खाटीक अशी लोक आहेत, त्यांची नावं वेगळी आहेत. आम्ही महाराष्ट्रामध्ये एक आयोग नेमून 50 जाती शोधून काढल्या आणि त्या 50 मागासलेल्या जातींच्या करता आरक्षण दिलं जे हिंदूंना मिळतं. आणि त्यामुळे मला वाटतं जर आपण राज्यघटनेमध्ये सर्व धर्म समान आहे असं म्हटलं तर फक्त हिंदू असलेल्यांना सवलती द्यायच्या, हिंदू दलितांना सवलती द्यायच्या, हिंदू ओबीसींना सवलती द्यायच्या हे योग्य नाही आहे. त्यामुळे ज्या ज्या समाजाची माणसं जी काम करतात, जे हिंदू ओबीसी काम करतात, त्याकरता विचार आम्ही केला होता. पण सरसकट देण्याची भीती नाही. पण मोदी मला समजत नाही की आज हिंदू समाज हा मुस्लिम समाजापेक्षा 5 पट मोठा समाज आहे. मग तुम्ही काय घाबरताय? अशी भीतीचं वातावरण काय निर्माण करताय? का हा न्यूनगंड कुठे झाला?